कालपर्यंत वृद्धापुरता मर्यादित असलेला आजार आज हळूहळू तरुणांच्या आयुष्यातही शिरकाव करतोय. भारत आज एका अशा उंबरठ्यावर उभा आहे जे संकट दिसत नाही पण हळूहळू प्रत्येक घरापर्यंत शिरत आहे. ही गोष्ट फक्त एका आजाराची नाही तर आपल्या बदलत्या सवयीमुळे मोजावी लागणारी किंमत हृदयविकाराच्या स्वरूपात. आणि याच अनुषंगाने एक रिपोर्ट पब्लिश झालेला आहे ज्यामध्ये भारतात हृदयविकारांचा स्फोट झालेला आहे आणि 7 वर्षात तिप्पट वाढ झालेली आहे. आणि सर्वात विशेष महत्वाचं म्हणजे 15 ते 29 वर्ष वयोगटातील लोकांना सुद्धा याचा आता धोका पत्करावा लागणार आहे. आणि याच अनुषंगाने नेमका हा रिपोर्ट काय सांगतो, काय पद्धतीने हृदयविकाराचे आकडेवारी यामध्ये दिलेले आहे आणि हृदयविकाराचं संकट किती मोठं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एऑन आयएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, मुझे दिल की बीमारी है, तर हाच तो विषय आहे. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. मार्केटमधून जाऊन खरेदी करू शकता. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की हृदयविकार म्हणजे काय. तर जनरली हृदया रिलेटेड असणारे असे विकार जे हृदयाचं काम थांबवू शकतं, हृदयाचं काम बंद पाडू शकतं, हृदयाला रक्तपुरवठा कमी होणं असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, ते म्हणजे हृदयविकार. ठीक आहे, हे एक बेसिक सिंपल डेफिनेशन आपण सांगितलेले आहे. मग आता हे जे प्रकरण आपण इथे हाताळतोय हे चर्चेत का आहे, तर एनओसो म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन नावाची संस्था आपल्या भारतात आहे. त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, एक सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये काय दिसून आलेलं आहे तर हृदयविकार हे सर्वात मोठे आरोग्य आव्हान आता या ठिकाणी भारतात आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं कारण काय तर एकूण आजारांपैकी जेवढे काही भारतात आजार असेल त्यांच्या आजारांपैकी 25% जवळपास 25% प्रमाण जे आहे हा हृदयविकारांचा वाटा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे 100 पैकी 25 प्रकरणं हे हृदयविकाराशी संबंधित असेल. म्हणून तुमच्या लक्षात येईल की किती महत्वाचा हा टॉपिक आहे आणि ते समजून घेणं आणि त्याच्यावरची उपाययोजना काय हे समजून घेणं सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. बघा अजून काय सांगतं की गेल्या 7 वर्षात हृदयविकारांचे जे प्रमाण आहे हे जवळपास तिपटीने वाढलेलं आहे. 3 गुणा याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंत फक्त वृद्धांपुरता मर्यादित होता तो आता 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणांना सुद्धाही हा आजार पाहायला मिळणार आहे. पाहायला मिळणार नाही तर पाहायला मिळतोय. बरेचसे प्रकरण आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. पुढे बघा, या सर्वेक्षणामध्ये मुख्य माहिती काय दिलेली आहे तर जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान हा एनओएसनी काय केलेला आहे, सर्वे केलेला होता, ज्यामध्ये दिसून आलेला आहे की 13.1% भारतीयांनी गेल्या पंधरवाड्यात म्हणजे जेव्हा जेव्हा हा सर्वे केला तर मागच्या 15 दिवसात ते आजारी पडलेल्या लोकांचं प्रमाण जे सांगितलेलं आहे ते आहे 13.1%. 100 पैकी 13.1% लोक आजारी होते. याच्यात अजून दुसरी आकडेवारी काय दिलेली आहे की 1 लाख लोकांचं सॅम्पल घेतलेलं आहे आणि त्यामधून 15,217 प्रकारचे आजार त्यांना आढळून आलेले आहेत. याचा दुसरा अर्थ असा होतो की एकाच व्यक्तीला 1 किंवा त्यापेक्षा अधिक आजार असू शकतात म्हणजे असतातच. आणि यामध्ये दुसरं दिलेलं आहे की महिलांमध्ये आजारांचं प्रमाण जास्त आहे आणि पुरुषांमध्ये आजारांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे तेच की एका महिलेला 1 किंवा 2 पेक्षा जास्त आजार असू शकतात या संबंधीची आकडेवारी ती दिलेली आहे. आपण जे आपलं थंबनेल आहे त्याकडे येणारच आहोत पण ही आकडेवारी बघणं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. बघा आता यामध्ये काय दिलेलं आहे की आजाराचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते यांनी सांगितलेलं आहे. आपण एकदा बघून घेऊया. प्रमुख आजारांचं जे वितरण केलेलं आहे ते हृदयविकार, मेटाबॉलिक, श्वसनाचे आजार, हाडे, सांधेदुखी या संबंधितचे जे काही आजार असेल त्या आजारानुसार याची विभागणी केलेली आहे. आणि सर्वात विशेष महत्वाचं म्हणजे 3,891 जे प्रकरण आहे ते हृदयविकाराशी संबंधित दिसतात. हे प्रकरण दर 1 लाखामागे घेतलेले आहेत. ठीक आहे, 1 लाख लोकांच्या सॅम्पल कॉपी घेतली त्यामध्ये 3,891 इतकं जास्त प्रमाण हृदयविकाराचं आहे. त्यानंतर मेटाबॉलिक वाले 3,681 जसे की मधुमेहाशी रिलेटेड असेल, श्वसनाशी 1536 आणि 1226 हे हाडे किंवा सांधेदुखीशी रिलेटेड. पण आता आपल्यासाठी महत्वाचं काय की हृदयविकार. मग या हृदयविकारांचं स्वरूप कसं काय राहिलेलं आहे, कारण हृदयविकाराशी संबंधित बरेचसे आजार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन. तुमचा जर बीपी वाढत असेल तर त्याचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यासोबतच काय हृदयांचे आजार, छातीत दुखणे, श्वास घेण्यात तुम्हाला त्रास होत असेल, हृदयामध्ये ब्लॉकेज असेल, या पद्धतीचे छोटे मोठे प्रकरण सुद्धा, छोटे मोठे कशाला मोठे मोठेच प्रकरण म्हणावं लागेल. आता सर्वात महत्वाचं काय की जे मी हायपरटेन्शन म्हटलेलं आहे, उच्च रक्तदाब म्हटलेला आहे, त्याचा जो आकडा आहे तो आहे 3,358 इतका. बघा इथे किती आकडा आहे आपल्याला, 3,891 पैकी 3,358 हे इतके प्रमाण फक्त आणि फक्त हायपरटेन्शनचे दिसून येतात. म्हणून तुम्हाला याची
काय म्हणता येईल आपल्याला, किंमत किती जास्त आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल, धोका किती मोठा आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि इतर हृदयविकार आहे त्याची जी आकडा आहे तो आहे 533. हे सर्व 1 लाखाला सॅम्पल मानून घेतलेली आकडेवारी आहे. येते लक्षामध्ये. पुढे बघा, मग 7 वर्षात नेमके कोणते बदल झालेले आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. 2017-18 ला जर कम्पेअर केलं 2025च्या डेटा सोबत तर आपल्याला काय दिसून येतं. तर एक तर बदलणारं स्वरूप, जे आपल्याला संसर्गजन्य रोग आपल्याकडे असतील, जे हवेमार्फत, दूषित पाण्यामार्फत होतात, त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे कमतरता झालेली दिसून येते. बघा 2017-18चा डेटा सांगतो, 2547 केसेस आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीचे आजार पाहायला मिळत होते. पण 2025 मध्ये 2302, म्हणजे आकडा कमी झालेला दिसतो. पण आपल्यासाठी महत्वाचं काय की हृदयविकार हा तिपटीने वाढलेला आहे. 3 गुणा हा सर्वात मोठा धोका आहे, सर्वात मोठा. 2017-18ची आकडेवारी काय सांगते तर 1333 प्रति लाखामागे 1333 केसेस आपल्याला पाहायला मिळत होत्या 2017 मध्ये. पण 2025 मध्ये त्याच केसेस 3891 एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याचं कारण म्हणजे आपली जी बदललेली लाईफस्टाईल आहे, आपलं जे खानपान आहे, आपली जी झोपण्याच्या सवयी आहे, उठण्याच्या सवयी आहे, एक्सरसाइज असेल, या सर्व गोष्टी यामध्ये कन्सिडर केल्या जातील. पुढे बघा, पुढे या रिपोर्टमध्ये काय सांगितलं आहे की वयोमानानुसार धोका कोणाला किती आहे. आता जर आपण 15 ते 29 वर्ष वयोगटातील जर संख्या पाहिली तर ती आपल्याला 2.1% दिसून येतात. म्हणजे 100 पैकी 2 लोक हे हृदयविकारामुळे त्यांना मृत्यू पडत असतील किंवा त्यांना ते त्या संबंधीचे आजार दिसून येतील. 30 ते 44 वर्ष वयोगटातील हे प्रमाण आहे 15.3%. 45 ते 59 वर्ष वयोगटातील प्रमाण आहे 30%. आणि 60+ यांचं जे प्रमाण आहे ते आहे 37.8%. आता सर्वात महत्वाचं इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट जी आहे, हे जो वयोगट आहे हा काय आहे, वर्किंग पॉप्युलेशन. ठीक आहे, इथं वर्किंग पॉप्युलेशनचा गट आहे आणि त्याचं जर तुम्ही एकत्रित प्रमाण केलं तर हे जवळपास आपल्याला 48%च्या आसपास दिसून येतं. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या, 48%च्या आसपास. म्हणजे तुम्ही जर काम करणारे व्यक्ती असेल किंवा काम करणाऱ्या वयोगटातील व्यक्ती असाल तर जवळपास अर्धे प्रकरण हे त्यांचे दिसून येतात. म्हणून हा किती सर्वात सिरियस धोका आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आपल्या आरोग्यावर, आपल्या परिवारावर, आपल्या समाजावर हा सर्वात मोठा धोका आहे. ठीक आहे, यामध्ये अजून एक माहिती दिलेली आहे की तुम्ही जर शहरी भागात असाल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पुरुष असाल तर हा धोका सर्वाधिक जास्त आहे. बघा, शहरी भागात 11.9% प्रमाण आहे, तेच ग्रामीण भागात 10.3% दिसून येतं. आणि पुरुषांमध्ये 13.2% आणि महिलांमध्ये 10.5%. महिलांमध्ये हृदयविकारांचं प्रमाण कमी आहे पण पुरुषांमध्ये जास्त आहे. याचं कारण काय की पुरुषांना असलेल्या वाईट सवयी, अल्कोहोल कन्झम्पशन असू दे किंवा काय म्हणता येईल आपल्याला तंबाखूजन्य पदार्थ असू दे, धूम्रपान असू दे, या संबंधितचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे, याचं अजून एक दुसरं कारण असं असू शकतं की पुरुषांना जे बाहेरची कामं करावं लागत असतात, बाहेरचा जो ताण असतो, हे सुद्धा जे टेन्शन असतं हे सुद्धा प्रमाण आहे. पण निश्चितच वाईट सवयी या वाईटच असतात. पुढे बघा, आता हे सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. मग हे डिस्कस करून आपल्याला थांबायचं आहे का तर नाही. हा जो हृदयविकाराचा धोका आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, आपल्या भारतात येऊन पोहोचलेला आहे, याला कसं टाळता येईल याचे सर्व काय म्हणता येईल प्रिकॉशन आपल्याला काय घेता येईल हे सर्व तुम्हाला माहित आहे. पण इथे सांगणं हे खूप महत्वाचं आहे, गरजेचं सुद्धा आहे. जसं की आपली लाईफस्टाईल बदललेली आहे आणि या लाईफस्टाईलमुळे होणारा आपल्या आरोग्यावर परिणाम आणि हा हृदयविकाराचा धोका आपण कमी करू शकतो जर आपण हेल्दी डाएट घेतलं, हेल्दी फूड खाल्लं, जंक फूडला अवॉइड केलं, तेलाचं प्रमाण कमी केलं. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला तो टाळता येईल. त्यानंतर काय आहे की रेग्युलर जर चेकअप केला, बरेचसे केसेस असे दिसतात की आपल्याला थोडंसं काहीतरी दुखतं बा म्हणून दवाखान्यात जाणं टाळणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं, या गोष्टी आपण टाळतो आणि त्याचं जे परिणाम आहे तो आपल्याला आपल्या जीवाशी सुद्धा हात धुवून बसावं लागू शकतं. सो रेग्युलर डॉक्टरचा चेकअप करा. तुम्हाला जर थोडाफार जरी आजार असेल तर त्याची योग्य ट्रीटमेंट घ्या जेणेकरून आजार वाढणार नाही. त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज, रेग्युलर व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर स्मोकिंग करत असाल, अल्कोहोल कन्झ्युम करत असाल तर हे सुद्धा तुम्हाला टाळावं लागेल. अन्यथा हा जो डेटा आपल्याला सांगतो हा सर्वात मोठा घातक डेटा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. कारण 7 वर्षात जर 3 पटीने वाढ होत असेल तर आता येणाऱ्या 2-4 वर्षात किती पटीने वाढ होणार आहे हे आपल्याला, याचा परिणाम काय आहे याची गंभीर जाणीव आपल्याला आहे. सो आय होप की तुम्हाला हा टॉपिक इथे समजला असेल. आपण ही चर्चा केलेली आहे. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जे एकदम माफक दरात 29,999 रुपयाला अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची. याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, लाईफ टाईम व्हॅलिडिटी. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे.
त्यामध्ये स्टडी नोट्स, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, टेस्ट सिरीज, 1-to-1 मेंटरशिप अशा विविध गोष्टी ऍड असणार आहे. तुम्हाला जर ही किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करा, प्रतीक सर म्हणून, योग्य ते डिस्काउंट देण्यात येईल. तेव्हा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये असणार आहे. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील PDF स्वरूपात तर हा QR कोड स्कॅन करा आणि एव्हाना टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर हा मी संपर्क तुमच्यासाठी इथे सोडतोय. तुम्ही यावर संपर्क करू इच्छिता, तुमचं योग्य ते निराकरण करण्यात येईल. हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. थँक्यू.